आपल्या या दूध व्यवसायातून किती प्रॉफिट जनरेट होतो हे मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे, कारण मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला किती प्रॉफिट जनरेट होतो हे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं दूध बघून घ्या. हे आहे आज सकाळची पावती 104.5 आणि ही काल संध्याकाळची पावती 103.4, म्हणजे हे एका दिवसाचं दूध झालं. तर ह्या ज्या पावत्या दाखवल्या तुम्हाला, ह्या पावत्याच्या हिशोबाने तुम्हाला एका दिवसाचं मी माझा प्रॉफिट दाखवणार आहे. आणि ह्याच्यात विषय असा आहे की हा जो प्रॉफिट मी दाखवणार आहे हा 12 महिन्याचा नाही बरं का. हा उद्या काय होईल ह्याचं नाही सांगता येत, किंवा 4 दिवसांनी हा प्रॉफिट किती राहील हे पण नाही सांगता येत. कारण एखादी गाय आजारी पडली तर हे दूध डायरेक्ट कमी होऊन जाणार आहे आणि हा सगळा प्रॉफिटचा पैसा कमी होणार आहे. म्हणजे आपल्या या दूध व्यवसायात कुठलाही काही प्रॉब्लेम जर आला तर सगळा पैसा जो जाणार राहतो तो आपल्या प्रॉफिटमधला जाणार राहतो. तेव्हा फक्त हा मी एका दिवसाचा म्हणजे आजच्या दिवसाचा तुम्हाला प्रॉफिट दाखवणार आहे का किती राहतो. आता याच्यात अजून एक विषय असा आहे की चाऱ्याचा हिशोब मी सांगितला नाही याच्यात, कारण चारा हा आपल्या घरचा आहे आणि त्यामुळं मी त्याचा कॅल्क्युलेशन त्याचा हिशोब सांगितला नाही या व्हिडिओमध्ये. तर आपला खर्च असा आहे की आपल्याला दिवसाला एक 50 किलोची कांडीची बॅग लागते. तिची किंमत आहे सध्या 1630 रुपये आणि सरकी लागती एक 15 किलो. हा फक्त दिवसाचा हिशोब आहे. ती होते 650 रुपयाची. आणि मका भरडा लागतो आपल्याला 10 किलो, तो होतो 250 रुपयाचा. आणि ट्रॅक्टरला डिझेल वगैरे लागतं जे चारा आणण्यासाठी ते 101 रुपयाचा पकडला आपण. आणि लेबर चार्जेस आहे आपला डेलीचा 300 रुपये. म्हणजे फक्त मी एवढाच खर्च पकडला, बाकी याच्या व्यतिरिक्त मी माझा वैयक्तिक खर्च नाही पकडला किंवा आपली जी यंत्रणा चालती याचा बारीक निरीक खर्च नाही पकडला. तर मी थोडा मोठा हिशोब पकडला एक अंदाज द्यायसाठी. तर याच्यात आहे ना आपलं दिवसाचं दूध जातं 7450 रुपयाचं आणि ह्याला आपला खर्च आहे 2900 रुपये. आणि याच्यात निव्वळ रक्कम शिल्लक आहे आपली 4550 रुपये ही शिल्लक आहे. आता ह्याच्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्यात मी चारा पकडला नाही. हा प्रॉफिट म्हणजे 4550 रुपये हा प्रॉफिट दिवसाचा दिसताना मोठा दिसेल, पण ह्यात समजून घ्या की अजून बारीक निरीक खर्च माझे पकडायचे राहून जायले ते मी सोडून दिले. आणि चाऱ्याचा मी खर्च पकडला नाही, कारण आपला चारा घरचा आहे. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला कसं करून सांगावं हे मला कळलं नाही, त्यामुळं मी तो हिशोब नाही सांगितला बरं का. तर तो हिशोब तुम्ही अशा प्रकारे पकडा की आपला स्वतःचा जर चारा आहे तर मग त्या हिशोबाने आपल्याला येणारा खर्च हा पकडून घ्यायचा. म्हणजे काय सगळ्या बारीक निरीक जर गोष्टी पकडत गेलं तर ह्यात शिल्लक काहीच दिसणार नाही. 1200 रुपये म्हणजे माझा एक कंपनीत जायचं रोज तेवढा शिल्लक राहील. हा जो प्रॉफिट दाखवलाय मी तुम्हाला हा असा आहे तो आहे, यात काही खोट नाही बरं का. आणि रिअली त्या पावत्या रिअली सगळ्या गोष्टी मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला. तर मित्रांनो पुढची व्हिडिओ नक्की बघा. त्यात मी सांगायचा प्रयत्न करणार आहे की व्यवसायात गुरु किती महत्त्वाचा आहे. जसा प्रत्येक क्षेत्रात गुरु हा खूप महत्त्वाचा आहे, तसाच ह्याही व्यवसायात गुरु किती महत्त्वाचा आहे ह्याच्यावर मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही मला फॉलो करेल असेल तर फॉलो करा, कमेंट पण करत जा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला राम राम.